श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे म्हणजे केवळ योगायोग नाही, तर ही स्वामींची इच्छा आहे. हे शब्द तुमच्या कानावर पडतायत. आज तुमच्या मनाची जी घालमेल सुरू आहे ती स्वामींनी ओळखली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ नाही तर साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे. हे शब्द तुमच्या हृदयाच्या दरवाजावर टकटक करत आहेत. दार उघडून बघा, स्वामी तुमचीच वाट पाहत आहेत. माझ्या लाडक्या बाळा, होय, मी तुझ्यासाठीच बोलतोय, तुझ्याशीच बोलतोय. तुझ्या मनाची तगमग मला इथून स्पष्ट ऐकू येत आहे. तू खूप रडलास, जगाने तुला खूप दुखवलंय, तुझा अपमान केलाय, हे मला माहीत आहे. जेव्हा कोणीच तुला समजून घेत नव्हतं तेव्हा मी तुझ्या उशाशी बसूनच होतो. तुझे अश्रू जेव्हा जमिनीवर पडत होते तेव्हा मी ते माझ्या उंजळीने झेलले आहेत. तू चुकलास हे मला मान्य आहे. तुझ्याकडून चुका झाल्या असतील, पण बाळा, आई वडील आपल्या लेकरावर रागावू शकतात, पण त्याला कायमचे दूर लोटू शकत नाहीत. मी तर तुझी माऊली आई आहे. मी तुला शिक्षा कशी देईन? मी तर तुला फक्त प्रेम देऊ शकतो. आज मी तुला सांगायला आलोय की आता बस झालं. तुझ्या दुःखाची, संघर्षाची रात्र आता संपली आहे. आजची ही वेळ तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. लोकांनी तुझी चेष्टा केली, तुला नावे ठेवली, पण त्यांना माहीत नाही, ज्यांच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे असतात त्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. तुला आठवतंय त्या कठीण प्रसंगी जेव्हा अन्नाचा कण नव्हता किंवा जेव्हा तुला वाटलं की आता सर्व संपलं, तेव्हा अचानक कोणीतरी मदतीला आलं होतं. तुला वाटलं तो योगायोग होता. नाही रे बाळा, ती मदत मीच पाठवली होती. तू मला ओळखलंच नाहीस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एका गावात एक खूप मोठा भक्त राहायचा. एकदा तिथे महापूर आला. पाणी गळ्यापर्यंत आलं. त्याला वाचवण्यासाठी एक होडी आली, पण तो म्हणाला, नको, माझे स्वामी मला वाचवायला येतील. होडी निघून गेली. पाणी आणखी वाढलं. मग वरून एक हेलिकॉप्टर आलं, दोरी खाली सोडली. तो भक्त पुन्हा ओरडला, नको, मला वाचवायला माझे स्वामीच येतील. अखेर तो बुडाला. मृत्यूनंतर तो मला जेव्हा भेटला तेव्हा रागाने विचारू लागला, स्वामी, मी तुमची एवढी भक्ती केली, परंतु तुम्ही मला वाचवायला का नाही आलात? तेव्हा मी हसलो आणि म्हणालो, अरे वेड्या, ती होडी आणि ते हेलिकॉप्टर पाठवणारे दुसरे तिसरे कोणी नसून मीच तर होतो. तूच माझा हात ओळखला नाहीस. बाळा, आयुष्यात मी तुला अनेक संधी देतो, अनेक रूपाने तुला मदत करतो, पण तू त्या संधी ओळखायला शिक. आता या क्षणाला तुझे डोळे पुस. भीती आणि चिंतेचे ओझे माझ्या चरणावर टाकून दे. उद्याची सकाळ तुझ्यासाठी सोन्याची किरणे घेऊन येणार आहे. आणि फक्त एकच काम कर. हा मंत्र आहे तो संपूर्ण ऐक. या मंत्राद्वारेच मी तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि तुझे सर्व काही भले करणार आहे. तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कारिक बदल या मंत्रामुळे घडेल की तुझे आयुष्यच बदलून जाईल. अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे, अर्धवट सोडू नको. आणि मग पहा चमत्कार. तुझे आयुष्य एका जादूच्या कांडीसारखे बदलून जाईल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता.
पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम 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 श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी